बरोबर. पुणे जिल्ह्यातल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक संपताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी दंड थोपटले आहेत. कालच एक मेळावा घेऊन अजित पवार यांनी ही निवडणूक लढवणारच असं जाहीर केलेलं आहे. मात्र दुसरीकडे अजित पवारांचे कट्टर विरोधक असलेल्या गुरु शिष्याच्या जोडीने देखील या निवडणुकीमध्ये मैदानात उतरायचा निश्चय घेतलेला आहे. आज ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे असतील किंवा रंजन काका तावरे असतील यांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. आपल्यासोबत काका आहेत. काका, काय सांगाल? काल अजितदादांनी थेट आव्हान दिलेलं आहे की मी निवडणूक लढवणारच आणि सर्व यंत्रणा जी आहे ती राबवणार. कशा पद्धतीने तुम्ही या निवडणुकीकडे पाहताय? खऱ्या अर्थानं सहकाराचे पुरस्कर्ते म्हणणाऱ्या अजितरावांनी राज्याचं नेतृत्व करत असताना सरकारने घालून दिलेले नियम 5 वर्षांना निवडणूक झालीच पाहिजे. मग ती लोकसभेची असेल, विधानसभेची असेल, सहकारातलं प्राधिकरण निर्माण करून सहकारातल्या सगळ्या संस्थांची निवडणूक 5 वर्षांना पूर्ण झाली पाहिजे. या सरकारच्या घेतलेल्या निर्णयाचा मध्ये हस्तक्षेप करून गतवर्षीच्या गेल्या 5 वर्षापूर्वीची निवडणूक 39 दिवस अगोदर घेतली आणि आत्ताची निवडणूक 120 दिवस 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढे चाललेली आहे. वास्तविक पाहता राज्याचे प्रमुख म्हणून त्यांची जबाबदारी आहे या तालुक्यातल्या सहकाराच्या निवडणूक वेळेवर होणं, परंतु मनमानी कारभार करायची लागलेली सवय आणि त्यांनी सांगितले छत्रपती नंतर मी लगेच निवडणूक लावली. वास्तविक निवडणूक लावण्यात त्यांचा काही भाग नव्हता. ही निवडणूक ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्याचा त्यांचा मानस. असं असताना लक्षात येतं की जनतेच्या किंवा शेतकऱ्याच्या सभासदाच्या हिताच्या दृष्टीने त्यांचा निर्णय नाही. जे काही निर्णय आहेत स्वतःच्या सोयीचे निर्णय करायची त्यांचा प्रयत्न आहे. पण काल दादांनी चॅलेंज दिलेलं आहे एक प्रकारचं की ही निवडणूक आम्ही लढवणारच आणि सर्व यंत्रणा वापरणार. मग त्यामुळे हजारो कार्यकर्ते माझ्या बाजूला आहेत, माझ्या सोबत आहेत आणि ही निवडणूक लढवणार आणि जिंकणार असं एक पण केलेलं आहे त्यांनी. हे त्यांचं भाषण मला वाटतं नेहमीच आहे. मी पहिल्यापासून ऐकतोय गेले 28 वर्ष. 97 ची निवडणूक असेल, 2002चं बिनरोड असेल, 2007ची निवडणूक असेल, 2015ची असेल किंवा 2020ची. आज माझी ही 6वी निवडणूक आहे. त्या वल्गना, ही सत्तेची मस्ती आणि पैशाचा उन्माद पहिल्यापासून मी पाहिलेला आहे. पण माळेगावचा सभासद निश्चितपणे एक विचार घेऊन पुढे आलेला आहे. त्याला चांगलं कळतं प्रपंचाची राजकारणाची गल्लत होता कामा नये. आणि ही निवडणूक जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभेपेक्षा वेगळी आहे. ही निवडणूक आमच्या प्रपंचाशी निगडीत निवडणूक आहे आणि म्हणून माझ्या शेतकरी राजाच्या, बळीराजाच्या कष्टाच्या घामाचं दाम मिळावं यासाठी गेली 28 वर्ष आम्ही सातत्यानं या प्रश्नावर संघर्ष करत आलेलो मी. आणि म्हणून त्यांनी जे जे काही वल्गना केल्या त्या सगळ्या चुकीच्या ठरवून 1450 वर रुपये देणार नाही म्हणणारे अजितराव पवारांना 1800 रुपये देणार भाग पाडणारे आमचेच माळेगाव कारखान्याचे सभासद आहेत. आणि मग त्यासाठी वेळ पडेल ते आंदोलन, वेळ पडेल तेव्हा काटाबंद, शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून हे सगळं करत असताना माळेगाव कारखान्याच्या शेतकऱ्याला सुदान करण्याचं काम गेल्या 28 वर्षामध्ये राजू शेट्टी असतील, रघुनाथ दादा असतील, शरद जोशीच संघटना असेल, त्या सर्व शेतकऱ्याशी निगडीत असलेल्या संघटनांच्या माध्यमातून डॉक्टर टी हक यांना बोलवून SMP म्हणजे काय माझ्या शेतकऱ्याला कळायला पाहिजे. माझा शेतकरी त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या मुलाला समजलं पाहिजे. आमचा ऊसाचा दर कसा ठरवला जातो आणि या सगळ्या गोष्टीला आमचा शेतकरी जाण, शेतकऱ्याची मुलं सुशिक्षित करण्याचं काम गेले 28 वर्ष केलंय. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे माळेगावच्या शेतकऱ्याला मुलांना कळतंय की निश्चितपणे आपला स्वार्थ कशात आहे, आपला प्रपंच कशावर आहे आणि त्या प्रपंचाशी निगडीत असलेली निवडणूक आहे.
आणि म्हणून असल्या दमदाटी, असल्या बोलथापांना ही मंडळी ही घालणार नाहीत. मला विश्वास आहे माळेगावचा सभासद देशातला एक वेगळा सभासद आहे. काल अजितदादांनी असं देखील म्हटलंय की 5 वर्ष जे आहे ते शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव देण्याचा प्रयत्न केला आहे, इथून पुढे देखील चांगला भाव देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, स्वतः कारखान्यात लक्ष घालणार आहे. जे चुकीच्या पद्धतीनं ज्या काही गोष्टी होत होत्या त्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि इथून पुढे अशा पद्धतीच्या जे काही संचालक वागत होते त्यांना अटकाव घातला जाईल. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात किंवा कारखान्याच्या संचालकांना कुठलाही अवास्तव खर्च गाडी देखील फिरवू देणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही 5 वर्ष बोर्डात होतात आता, काय अनुभव आला तुम्हाला? कशा पद्धतीने हे संचालक मंडळ वागत होतं किंवा काय? तुम्ही सातत्यानं तुमच्या मीटिंग मध्ये देखील विरोध नोंदवलेला आहे. कसे हे संचालक मंडळ अजितरावने निवडून दिलेले, हे खऱ्या अर्थाने निवडून आलेलं संचालक मंडळ नाहीये. सत्तेच्या कारभारातून सत्तेचा गैरवापर करून गेल्या वेळेला मतपत्रिका बाद करण्याचं महापाप कुठल्याही राज्यात झालं नाही, किंबहुना देशात असं कधी झालं नाही की आमच्या शेतकऱ्यानं मत दिलेल्या मताला रेगा मारून कॅन्सल केले. तो माणूस शेतकरी मत द्यायला येतो, त्याला 21 मतं द्यायची, अशा वेळेस तो दिलेल्या मतावर रेगा मारेल, 786, 420, 110 असे आकडे लिहिल आणि स्वतःच मत रिन्युअल करेल. असं कदापि घडणार नाही. परंतु हे माळेगावच्या इतिहासात गेल्या 25 मध्ये घडलं. त्याच्यामध्ये माझ्या सभासद राजानं निवडून दिलेलं संचालक मंडळ बाजूला करण्याचं महापाप यांनी केलंय आणि लबाडीनं आलेलं हे संचालक मंडळ खऱ्या अर्थाने तिथं काम करतंय. आणि कोट्याधीश असलेली ही मंडळी यांना सभासदाच्या प्रपंचाचं देणं घेणं राहिलेलं नाही, कारण यांचा प्रपंच त्या ऊसाच्या पैशावर नाहीये. पण माझा सामान्य शेतकऱ्याचा प्रपंच त्या ऊसाच्या पैशावर आहे. आणि म्हणून आत्ता जे सांगितलं जातं मला सगळं कळतं. बारामतीत माळेगाव कारखाना असेल, छत्रपती कारखाना असेल, चाचणी पडली तर यांच्यापर्यंत मुंबईला दिल्लीला कळतं. आता छत्रपती मधली परवाची भूमिका आपण ऐकली. प्रत्येक गोष्ट संचालक मंडळाने यांना विचारून केलेली असताना त्या संचालक मंडळाला दोषी करण्याचं काम केलं. उद्या माळेगावच्या सुद्धा संचालक मंडळाला त्याच पद्धतीची भूमिका असू शकते. आणि म्हणून गाड्या वापरायच्या नाहीत, करायचं नाही हे आता कळतंय, अगोदर का नाही कळलं? छत्रपतीमध्ये 11 वर्ष निवडणूक झाली नाही, तिथं आपणच केवळ आणि केवळ अमित भाईंचं नाव घेऊन राज्याला वेगळं भीती दाखवण्याचं काम. एका बाजूनं अमित भाई या देशामध्ये सहकार मंत्री होत असताना मोदीजींनी स्वतंत्र सहकार खातं काढलं आणि अमित भाईंनी त्याचा पदभार घेतल्यानंतर सहकाराचं विस्तारीकरण करण्याचं काम विकास सोसायटीच्या माध्यमातून केलं. 150 उद्योग त्यांना काढायला परवानगी दिली. आणि एका बाजूनं अमित भाई देशामध्ये सहकार वाढवतायत, दुसऱ्या बाजूनं महाराष्ट्रामध्ये सहकार खातं माझ्याकडे म्हणून सांगणारे अजितराव पवार महाराष्ट्रातला सहकार बुडू पाहतायत. त्याचं ज्वलंत उदाहरण छत्रपती आहे. त्याचं ज्वलंत उदाहरण इतर सहकारी साखर कारखाने मोडीत काढून राज्य बँकेच्या माध्यमातून ताब्यात घेण्याचं काम निश्चय करतायत. खाजगीकरणाचे पुरस्कर्ते असणारे हे नेते सहकारावर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. काल अजितदादांनी आणखी एक टीका केली की सहकारातला माझाच अभ्यास आहे, मला सहकारातलं कळतं असा आभास निर्माण केला जातोय. त्या अण्णांवर टीका होती, तुमच्यावर टीका होती. आणि हे सगळं घडत असताना माळेगावने चांगला उच्चांकी दर दिलेला आहे हे वारंवार अजितदादा सांगत होते. काय वाटतंय, माळेगावनं खरंच भाव चांगला दिलाय 5 वर्षामध्ये? माळेगावनं दिलेला भाव त्यांच्या हिशोबानं 23 ताळेबंद करून त्यांनी दिला असेल. माळेगाव कारखान्याला 3636 रुपये भाव देताना पतसंस्थांच्याकडून पैसे घेण्याची वेळ का आली? दुसऱ्या बाजूनं आता निवडणूक समोर डोळे पुढे ठेवून
2800 रुपयात 300 रुपये 31 रुपये देताना 28 कोटी रुपयाचं पीडीसीचं कर्ज डिस्टलरीच्या प्री सीजनल लोन त्या माध्यमातून का घ्यावं लागलं आणि आता 200 रुपयाचं कांडे पेमेंट देणार आहेत त्याच्यासाठी सुद्धा जिल्हा बँकेच्या माध्यमातून पुनश्च कर्ज घेऊनच हे पैसे देण्याचं काम केवळ निवडणुकीच्या तोंडावर केलं जात आहे. वास्तविक पाहता अशा पद्धतीची आर्थिक परिस्थिती कारखान्याची मुळीच नाही. केवळ आणि केवळ सभासदाला भूलथापा देऊन करायचं काम चालू केलेलं आहे. काका, शेवटचे 2 प्रश्न आहेत की माळेगाव सहकारी साखर कारखान्याची 2019 किंवा 20 ची निवडणूक जी आहे ती झाल्यापासून अनेक प्रश्न उद्भवले. त्यामध्ये वाढीव हद्दीचा प्रश्न आहे, 10-11 गावं या भागामध्ये समाविष्ट करण्याचा प्रश्न आहे, त्यामुळे कोर्टातून त्याला स्थगिती मिळाली. तो प्रश्न आहे, नोकर भरतीचा आहे, कामगारांचे पगार आहेत. असे सगळे प्रश्न घेऊन तुम्ही सातत्याने लढत आहात. कुठले महत्वाचे प्रश्न आहेत किंवा विस्तारीकरणाचा प्रश्न मध्ये होता, काय नेमकं घडलं या 5 वर्षामध्ये? संचालक मंडळाने कशा पद्धतीनं हे सगळं षडयंत्र केलेलं होतं असं तुम्हाला वाटतंय? खऱ्या अर्थानं माळेगाव कारखान्याच्या इतिहासात शेतकऱ्यांनी कामगार हिटवून चाक आहे. त्या कामगारांचा पगार आतापर्यंतच्या 68 वर्षामध्ये 5 आणि 7 तारखेच्या पुढे कधी गेलेला नाही. 7 तारखेच्या पुढे या संचालक मंडळाच्या या 1.5 वर्षाच्या 2 वर्षाच्या काळामध्ये माळेगाव कारखान्याच्या कामगाराचा पगार, संक्रांतीचा पगार 13 तारखेला झाला, जानेवारीचा पगार 19 तारखेला झालाय, फेब्रुवारीचा पगार 14 तारखेला झालाय. हे कशाचं जोटक आहे? आणि कामगाराला दरवेळेला हंगामी कामगाराला आमच्याकडं हाफ रिटेन्शन हंगाम बंद होताच त्या आठवड्यात दिलं जातं. आता 2.25 महिने 2.5 महिने होत आले कारखाना बंद होऊन, अद्यापर्यंत त्या कामगारांचं हाफ रिटेन्शन दिलं गेलं नाही. कारखान्याची आर्थिक अवस्था बघायची म्हटली, मी अधिक काही त्याच्यावर आज बोलत नाही, पुढच्या कामामध्ये निश्चितपणे त्याच्यावर बोलू. परंतु ही सूज आल्याचं चित्र दाखवलं जात आहे आणि माझ्या शेतकऱ्याला नागवलं जात आहे. हे वास्तव आहे, हे नाकारून त्यांना चालणार नाही. तेच सहकारी साखर कारखान्यातला अभ्यास आहे म्हणून सांगत असते. आमचं खास ठाम मत आहे की खाजगीकरणाची पुरस्कर्ते आहे आणि त्यांच्या सोयीचं राजकारण ते करतायत. अन्यथा अशा पद्धतीचे निर्णय, सहकाराला पोषक असणारे निर्णय घेण्याऐवजी खाजगीकरणाला पोषक असणारे निर्णय या सहकारी साखर कारखान्यांच्या छत्रपती असेल, माळेगाव असेल, सोमेश्वर असेल, सगळ्याच्या माध्यमातून अशा प्रकारचं काम त्यांच्या हातून घडत आहे. काका, अजितदादांनी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा पॅटर्न माळेगावमध्ये राबवायचा प्रयत्न म्हणजे घोषणा केलेली आहे की 13 तारखेला जी नारळ फोडायचा कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये चेअरमन निवड जाहीर करणार आहे. जसं पृथ्वीराज जाचकांना छत्रपतीमध्ये जाहीर केलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची निवडणूक लढवली, तसाच पॅटर्न माळेगावमध्ये राबवणार आहेत. काय वाटतंय तुम्हाला, ही जी पॅटर्न राबवायची पद्धत आहे, अण्णांनी सांगितलं की तसं सहकारमध्ये करता येत नाही, तुमचं काय मत आहे? त्यांना जे वाटतं ते करतात आणि त्या पद्धतीने त्यांनी माळेगावचा चेअरमन घोषित करून लढवणं अधिक काही चांगलं राहील. काय बरोबर आहे ना? आणि आत्ताच त्यांनी सांगितलंय अमित भाईंची माझी ओळख, राज्याचे मुख्यमंत्री माझ्या संबंधित आहेत, उपमुख्यमंत्री माझ्या संबंधित आहेत. मग छत्रपतीला का मदत करू शकले नाहीत? छत्रपती त्यांचा घरचाच कारखाना, राज्यात त्यांचा दबदबा आहे, केंद्रात, राज्यात राज्य सहकारी बँक, जिल्हा बँक त्यांच्या ताब्यात आहे. घरच्या कारखान्याला छत्रपतीला 50 कोटी रुपये दिले असतील ते गेल्या वर्षी असलेले गेले 3 वर्ष 2 प्लांट त्या कारखान्यात आहेत, जुना आणि नवा.
खऱ्या अर्थानं 9,000 टनांना कारखाना चालला पाहिजे. तो कारखाना केवळ आणि केवळ आर्थिक संकटामुळे किंवा पैशाची पूर्तता न होऊ शकल्यामुळे यंत्रणा उपलब्ध करू शकला नाही आणि म्हणून 50% कॅपॅसिटीने कारखाना चालला आणि म्हणून त्या कारखान्याची अडचणीची अवस्था निर्माण झाली. काका, दोन प्रश्न आहेत की माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार, रंजन काकांचा त्याला विरोध आहे, चंद्रांना सहमत आहेत असं दाखवलं जातंय. तसे व्हिडिओ फोटो जे आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खरंच तुमची आणि अजितदादांची भेट झाली? माझी आणि अण्णांची, आमच्या दोघांची कधीच त्यांच्याशी भेट झालेली नाही. हा आभास निर्माण केला जातोय आणि अण्णांचा माझा विचार एकच आहे, आमच्या गुरु शिष्याची जोडी कोणी फोडू शकत नाही. हा प्रयत्न झाला आमच्यावर, परंतु आमच्या दोघांचा विचार शेतकऱ्याच्या ऊसाच्या भावाचा घामाचा दाम देण्याचा असल्यामुळं आमच्या दोघांचा विचार एक आहे. आम्ही दोघेही भेटलेलो नाही आणि भेटण्याचा प्रश्नही येत नाही. तुम्ही आता सांगितलं गुरु शिष्याची जोडी कोणी फोडू शकत नाही. पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, मुख्यमंत्री साहेब आहेत किंवा अजितदादा एकाच मंत्रिमंडळात काम करत आहेत, त्यांच्याकडून कधी असं बोलणं झालंय कारखान्यासंदर्भात, समेट घडवण्यासंदर्भात किंवा काही हे करण्यासंदर्भात? हे आमच्या प्रपंचाची निवडणूक आहे. पक्षीय राजकारण किंवा काय याही पेक्षा महत्वाचा आमचा शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला घामाचा दाम देण्यासाठी पक्षाचा न विचार न करता सर्व पक्षीय असं आमचं पॅनल असतं नेहमी. तुम्हाला माहिती आहे, शेतकरी आणि सहकार बचाव शेतकरी पॅनल आमचं गेल्या वेळेला राज्यातला सहकार एका बाजूला 205 कारखान्यातले आता 100 कारखाने कार्यरत आहेत आणि 100 कारखान्यापेक्षा अधिकचे सहकारी खाजगी कारखाने निर्माण झालेले आहेत आणि म्हणून खाजगीकरणाच्या विरोधात आमचा विचार असल्यामुळं मला वाटत नाही राज्याची प्रमुख मंडळी सुद्धा आम्हाला चुकीच्या पद्धतीने काही सांगतील. ते नाही कळते शेतकऱ्याचं हित. काका, शेवटचा प्रश्न आहे की हा कारखाना पवारांचा कारखाना म्हणजे पवार साहेबांचा कारखाना म्हणून, घरचा कारखाना म्हणून ओळखला जातो. आता तुम्ही उल्लेख केलात की आपलं पॅनल जे आहे ते सर्वपक्षीय पॅनल असणार. पवार साहेबांच्या गटाचा जे उमेदवार आहेत त्यांना तुम्ही विचारात घेणार आहात का? आणि जर समेट घडला तर त्यांच्याबरोबर युती होऊ शकते का पवार साहेबांच्या गटासोबत? आता सध्या तरी आमचा काही तशा प्रकारचा विचार नाहीये. काय आमचे पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार आमचे फिक्स फायनल झालेले आहेत आणि आमच्या उमेदवारांनी घरोघरी जाऊन गेली 4 दिवस सगळ्या गोष्टीचं कामकाज चालू केलेलं आहे. सभासदाची हितगुज करून त्याच्या मताची जाण घेऊन आमचा उमेदवार घरोघरी पोहोचलेला आहे. 2 दिवसात काम 100% पूर्ण होईल आणि त्याच्यामध्ये सामान्य शेतकऱ्याचंच मत आहे की युती नको केली तर आम्हाला 2 पैसे तुम्ही देऊ शकणार नाही, कुणाच्या दबावाखाली तुम्हाला राहावं लागेल आणि म्हणून आमचा मुख्य उद्देश शेतकऱ्याला अधिकचे पैसे द्यायचे. तो आमचा स्वार्थ आहे आणि आमचा परमार्थ आहे. आमच्यामुळे महाराष्ट्रातल्या इतर कारखान्याला सुद्धा आमच्यामुळे 2 पैसे, आम्ही 400 रुपये आमच्या सभासदांना ज्यादा दिले तर शेजाऱ्यांना 200 रुपये तरी ज्यादा मिळतील, याच्यात आमचा परमार्थ आहे. काका, शेवटचा प्रश्न की कारखान्याची निवडणूक आता जी होते, किती विश्वास वाटतोय तुम्हाला की ही निवडणूक पॅनल जिंकेल? कारण अजितदादांनी आव्हान दिलेलं आहे एका बाजूला. माळेगाव कारखान्याच्या सभासदांच्यावर माझा प्रचंड विश्वास आहे. गेले अनेक वर्ष, 28 वर्षात सत्ता असो नसो, तो सभासद आंदोलनाच्या माध्यमातून असेल, कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून असेल, तो आमच्यावर राहिलेला आहे. त्यांनी ते सिद्ध करून दाखवलेले आहे. तर 2004च्या निवडणुकीत काय झालं, 15च्या निवडणुकीत काय झालं, हे माझ्यापेक्षा त्या नेते मंडळीलाच माहिती आहे. त्यांनीच त्यांच्या मनाच्या सत्सुद्दीला विचारून सांगावं की खरंच काय त्या निवडणुकीत झालं.
त्यामुळे अधिक काही मी त्याच्यावर बोलणं उचित नाही. मला विश्वास आहे माळेगावचा सभासद या वेळेला परिवर्तन घडवण्याशिवाय थांबणार नाही. त्याच्यामध्ये त्याच्या प्रपंचाचं हित आहे. खूप खूप धन्यवाद. हे होते रंजन काका तावरे. त्यांनी सांगितलेलं आहे की माळेगावचा सभासद आहे ते सुज्ञ आहे आणि त्यामुळं त्यांच्या प्रपंचाचं हित कशात आहे ते त्यांना माहिती आहे. त्यामुळे जे रंजन काका आणि चंद्रराव तावरे असतील यांच्या नेतृत्वाखालील पॅनल विजयी होईल. कॅमेरामॅन तेजस्वी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.